हॅलो, गुड मॉर्निंग. आज स्वागत तर करणार नाही आहे मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं. इच्छाच नाही आहे स्वागत वगैरे करावं, असं काही बोलावं. कोण कधी कोणाला कुठे काय सोडून जाईल खरंच सांगता येत नाही. खरंच खूप वाईट वाटतं कुठल्या कुठल्या गोष्टींचं. आणि विश्वासही बसत नाही अशी गोष्ट काहीतरी होऊन जाते. नातं ना, प्रत्येक नातं तुम्ही खूप छान पद्धतीने जपायला शिका. कारण एकदा गेलं ना, त्यामध्ये फक्त आणि फक्त आठवणी राहतात बरं का. याचं जिवंत उदाहरण म्हणजे रोहिणी ताईचं. आज मॉर्निंगला मी ब्लॉग बनवते आणि आजच मी टाकणार आहे, कारण काही गोष्टी असं शेअर कराव्याशा वाटल्या मला तुमच्यासोबत, म्हणून मी हा व्हिडिओज बनवते. तर रोहिणी ताई आणि तिचे मिस्टर खूप ट्रेंडिंगला, म्हणजे इतके व्हायरल होते ना सध्या, की इकडे तिकडे त्यांच्या रील्स वगैरे व्हिडिओज इतकं पाहायला भेटायचं. त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांनी एकदा सांगितलं पण होतं की त्यांना हॉटेल वगैरे सुरू करायचं आहे. त्यांनी हॉटेलसुद्धा सुरू केलं. त्यांची इच्छा होती दोघांची त्यामध्ये मेहनत करायची, आणि खूप छान स्वामींनी त्यांना त्यांच्या मेहनतीला फळसुद्धा दिलं. खूप छान केलं. काही दिवसापूर्वी त्यांनी त्यांची शाखा दुसरी ओपन करायची आणि हे पण सांगितलेलं होतं. सगळं स्वामींनी छान केलं त्यांचं. सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं नाव व्हायलं होतं, आणि सगळं जे काय होतं ते फक्त रोहिणीताईमुळं जास्त हे व्हायलं होतं. काल अचानकपणे मी संध्याकाळी घरी आली. जास्त काही दिवसभर मोबाईल वगैरे पाहिला नव्हता मी. काल दिवसभर इतकं काही मोबाईल वगैरे पाहिला नव्हता, कारण सध्या कामामध्ये इतकं जास्त काही मोबाईल ह्या त्या गोष्टी कोणी कोणी कामामध्येच लक्षात येत नाही एवढं. पण मी संध्याकाळी घरी आल्यानंतर एकदम निवांत असं फोन पाहत होते, आणि मी नेट ऑन केलं. कसं नेट ऑन केल्यानंतर वर जे मेसेज वगैरे असतात ते येतात. थोडंसं हँग झाल्यासारखं होतं फोन. मी ते पाहिल्यानंतर अचानकच ना असं मी यूट्यूबला गेली, आणि तिथून परत बॅक आली. त्यांचा म्हणजे फोटो तिथे रील्स दिसली नॉर्मली, असं काहीच दिसलं नाही. परत मी इंस्टाग्रामला गेली. तिथे म्हणजे असं गाणं असं वाजलं नाही एकदम त्यांच्या फोटो खाली, की मला विश्वासच बसत नव्हता. म्हणलं असं शक्यच नाहीये. मी तिथे पाहिलं, त्यांच्या आयडीवरती जाऊन पाहिलं, परत बॅक आली, परत मग दुसरीकडे, आणि परत इंस्टाग्रामला गेली. परत तिथे तसंच ना रील्स वगैरे यायला लागल्या. कोणी कोणी म्हटलं नाही हे फेक आहे, फेक आहे. आणि हो, मलाही तसंच वाटत होतं की हे फेक आहे, हे खरं नाही आहे. कारण शक्य नाही आहे हे असं करणं त्यांनी. कारण त्यांनी इतकं हॅप्पी दिसायचे ना त्यांच्या रील्समधून वगैरे, किंवा त्यांच्या व्हिडिओजमधून, किंवा ते दोघं कपल सोबत असते इतके हॅप्पी वाटायचे ना. असं कधी वाटायचंच नाही की ते खूप दुःखी आहे, त्यांना त्रास आहे काही, किंवा काही टेन्शन वगैरे आहे. मी पाहिल्यानंतर मला असं वाटलं की नाही असंच असेल. पण परत मी सगळ्या कमेंट वगैरे वाचल्या तिथे, की सगळे म्हटले ताई तुम्ही असं लवकर इतक्या लवकर असं करायला नाही पाहिजे होतं. आणि त्यांचं वय तरी किती होतं, फक्त 25 वर्षाचे होत्या त्या. 25 ते 26 वर्ष फक्त त्यांचं वय होतं. कधीच कोणाला वाटलं नव्हतं असं काय होईल, आणि मलाही वाटलं नाही. कारण इतकी काही मैत्री नव्हती. पण हो, मी 1-2 वेळेस त्यांना मेसेजवरती बोललेले होते इंस्टाग्रामला वगैरे. हाय हॅलो असंच नॉर्मली झालं होतं. म्हणजे मी म्हणलं होतं छान आहे तुमची कॉमेडी वगैरे, छान बनवता, हे करता. दुसऱ्या आणखी रील्स वगैरे कपलचे त्यांचे व्हिडिओज वगैरे पाहिलं होतं मी, आणि पाठीमागं खूपच त्यांचे जरा व्हायरल झाले होते व्हिडिओज वगैरे. आणि त्यांनी रिप्लाय पण लवकर केला होता बरं का मला. मी म्हणजे नॉर्मली नाईस असं काहीतरी केलं होतं त्यांच्या स्टोरीला, तर त्यांनी मला रिप्लाय वगैरे केला होता. आणि आता मला बोलून वाटतं 5 ते 6 महिने झाले असतील, अशात काही मी बोलली पण नव्हती त्यांना. त्यांनी म्हटलं होतं छान आहे, तुम्ही पण कंटिन्यू करा, तुम्ही पण. मी म्हटलं नाही कंटिन्यू टाकत नाही मी वगैरे. तर त्यांनी बोलले कंटिन्यू करा तुम्ही, छान टाकता तर जोडीसोबत वगैरे टाका, किंवा एकटे पण टाकत असेल तर डेली टाका, छान करताय तुम्ही पण. खूप छान वाटलं होतं तेव्हा रिप्लाय दिल्यानंतर. आणि त्यांना मी जास्त काही नाही, पण 1-2 वेळेसच बोलली. आणि लास्ट टाईम मला वाटतं 5-6 महिने झालं असेल बोलून, आणि त्याच्या अगोदर काही वेळ बोलली होती. 5-10 मिनटं, 10-15 मिनटं आमचं मेसेजवरती नॉर्मली असंच बोलणं झालेलं होतं. पण मी म्हटलं असं विश्वासच बसला नाही. म्हटलं ते डायरेक्टली मी रील्स पाहिली समोर. म्हटलं असं शक्यच नाही आहे होणं. मी इंस्टाग्रामला पण परत गेली, इकडे गेली, मग तिथे तसंच दिसलं. मग ते गाणं वगैरे तसं ते वाजायला लागलं. मग तर मला ना असं एक एक जवळचं व्यक्तीचं असं इतकं काही नातं नसतं, पण खरंच खूप वाईट वाटतं बरं का.
मग मी परत कमेंट वगैरे जाऊन पाहिलं तिथं, म्हणलं खरंच आहे. त्यांच्या आयडीला जाऊन पण तिथे पाहिलं, खरंच म्हणजे सगळ्या त्यांच्या व्हिडिओज खाली तेच होतं. यूट्यूबला गेली तिकडे तर मग सगळे लाँग व्हिडिओज वगैरे तेच पडलेले होते. म्हणलं शक्य नाही आहे हे सगळं, असं कसं होऊ शकतं. पण विश्वास ठेवावा लागतो काही गोष्टीवरती. आणि अचानक मी रील्स पाहायला चालू केल्यानंतर ना माझ्या डोळ्यातून आपोआपच पाणी यायला लागलं. कारण मी त्यांच्याशी बोललेली होते, भेटलेली तर नव्हते मी त्यांना, पण बोललेले वगैरे होते. पण माझा जो स्वभाव वगैरे ना लगेच लगेच समजत असतो की कोण कसं आहे. पण खूप छान होता त्या, हसरा स्वभाव वगैरे होता आणि मी त्यांच्या व्हिडिओजमध्ये हसत राहायचं. असं त्यांच्या व्हिडिओजमधून वगैरे कुठेच वाटत नव्हतं की त्या सॅड आहेत किंवा त्यांना टेन्शन वगैरे आहे. दोघांच्या जोडींचे पण छान व्हिडिओज वगैरे असायचे. पण इतकं मात्र लक्षात ठेवा की कोण कधी कधी कसं आणि काय करेल ना, खरंच सांगता येत नाही. एक आपण म्हणतोत ना, कोणी रील स्टार असू दे, यूट्यूबर असू देत किंवा कॉमेडी बनवू देत किंवा काही बनवू देत, जे सोशल मीडियावरती आहे त्यांचंही सांगते किंवा जे रिअलमध्ये आहे त्यांचंही सांगते मी. प्रत्येक हसणारा चेहरा ना आनंदी नसतो बरं का. आणि आपण असं ठरवतो कोणीतरी व्हिडिओज वगैरे नॉर्मली हसून वगैरे टाकलाय किंवा कॉमेडीचे टाकले तर आपण त्याच्याखाली वाईट कमेंट वगैरे करतो, हे करतो ते करतो ना. त्यामुळे त्यानं काहीतरी तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी किंवा त्याच्या काहीतरी आवडीसाठी त्या गोष्टी केलेल्या असतात. पण त्याच्यातून कोणी कोणी इतकं वाईट बोलून जातं ना, कधी कधी त्या पण गोष्टी मनाला लागून जातात. किंवा डेली लाईफमध्ये पण कुठल्या गोष्टी काही होत असतात ना, त्या पण मनाला लागून जातात. पण ती जी व्यक्ती आहे ना असं सहन करते, असं खूप जणांचं असं असतं की लगेच दाखवायचं ते की मला त्रास होतोय, मला हे होतंय, मला ह्या गोष्टीने मन दुखवलं जाते किंवा याच्याकडनं मन दुखवलं जाते, त्याच्याकडनं मन दुखवलं जाते किंवा मी सॅड आहे, खूप इमोशनली आहे, असं कोणी दाखवतं. पण कोणी कोणी असं नाही दाखवत बरं का. जगामध्ये असे खूप लोक आहेत की मनामध्ये खूप दुःख, खूप त्रास असताना ते कधी सोशल मीडियावरती दाखवत नाहीत किंवा कधीच तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करत नाहीत. त्या त्यांच्या त्यांच्या गोष्टीमध्ये राहत असतात. ते त्यांना माहिती असतं त्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास व्हायले, कुठल्या गोष्टीचं दुःख व्हायले, कुठल्या गोष्टीचं काय होईल, पण ते कधीच कोणासोबत शेअर करत नाहीत. आणि असं काहीतरी मोठं पाऊल उचलतात जेणेकरून ना असं पाठीमागं बघायचं असं काहीच राहिलं नसतं. ताईला काय दुःख होतं, काय त्रास होतं, खरंच काही माहिती नाही आहे. पण त्यांनी त्यांच्या मिस्टरांसोबत इतके क्लोज आणि इतके हॅप्पी होते ना, असं वाटतच नव्हतं की त्या दोघांमधलं बॉन्डिंग इतकं छान आणि इतकं हे होतं ना. खरंच त्यांनी लॉंग व्हिडिओमध्ये पण खूप सांगितलं होतं. त्यांनी बोलले होते की माझा मित्र वगैरे जे काय आहे ते हेच आहेत आणि मला खूप समजून घेतात वगैरे. नॉर्मली आमचे कॉमेडी व्हिडिओज कसे वाटतात काय नाही, अशा नॉर्मली त्यांचा व्हिडिओज होता. ते मी पाहिलं होतं आणि मला ते खूप आवडलं होतं. खरंच त्यांचं बॉन्डिंग, त्यांचं बोलणं वगैरे दोघांचं जे काय आहे ते. आणि दोघांनी एकजुटीने कष्ट करून एवढं सगळं पुढे येऊन अचानकपणे जर असं काही होतं तर खरंच विश्वास बसत नाही. आणि आणखीनही मला विश्वास बसत नाही आहे की असं काही झालं असेल का. रील स्टार गेल्या वगैरे, हॉटेलच्या मालकीण गेल्या. म्हणलं असं कसं शक्य आहे, कारण मी काही दिवसापूर्वी बोलली होती आणि माहिती नाही तेव्हापासून तसं त्यांची आय डी पण खाली गेली आणि मी त्यांना मेसेज वगैरे पण काही केली नाही. पण 2-3 वेळेस जेव्हा पण केली ना, छान आमचं बोलणं झालं होतं. खरंच खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं आणि अचानक कसं रडायला पण आलं आणि वाटलं खरंच हसणाऱ्या चेहऱ्यामागे किती दुःख आणि किती त्रास असतं, प्रत्येकजण शेअर नाही करत. आज आपण कोणीच ओळखू नाही शकत की त्यांना काय दुःख होतं किंवा काय त्रास होतं, काय होतं ते आपल्याला माहिती नाही आहे, पण त्यांचं त्यांना माहिती. पण एवढं मात्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की हा सोशल मीडियावरती असू द्यात किंवा आपल्या डेली लाईफमध्ये असू द्यात, कुठला तरी चेहरा ना एकदम आनंदी राहून, एकदम हॅप्पी राहून, हां ठीक आहे सोशल मीडिया त्यांचं वर्क आहे, त्याचं काम आहे, ते त्याच्यावरती काम करतोय आणि खूप हॅप्पी दिसतोय, याचा मतलब असा नाही आहे की ते खूप हॅप्पी आहे. खरंच कुठली व्यक्ती कधी आणि कुठे काय करू शकेल ना, आपण खरंच सांगता येत नाही. आता ते सोशल मीडियावरती आहेत म्हणून त्यांचं सगळीकडे समजलं की त्यांनी गळफास घेतला वगैरे, फाशी घेतली, असं घेतलं, काय टेन्शन होतं, काय गोष्टी होत्या समोर नाही आल्या त्यांच्या. आणि खूप जण म्हणतात की आता ज्या काही दिवसापूर्वी त्यांनी रील्स वगैरे टाकल्या त्याच्यामधून पण असं कुठेच कळत नाही आहे की दुःखी होत्या, त्या सॅड होत्या वगैरे किंवा काही प्रॉब्लेम होता, हे असं कुठेच कळत नाही आहे. मग असं रिअल डेलीच्या लाईफमध्ये पण जे सोशल मीडियावरती नाही आहे, जे साधी लाईफ जगत आहे, त्यांना पण किती दुःख आणि किती त्रास असतं ना, आणि कधी त्यांनी काय करून घेतात ते आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळं नेहमी एकच लक्षात ठेवायचं, आता त्या ताईचं तर आपण काही परत नाही आणू शकत, पण हां त्यांचं पण मी इतकं सांगेल की त्यांचं पण मन कोणाकडे दुखावलं गेलं असेल, कोणाकडनं काहीतरी त्रास झाला असेल. उगीच नाही ना हॅप्पी आनंदी जीवनामध्ये, एक चांगल्या सुखी जीवनामध्ये उगीच त्या गळफास नाही घेतल्या असत्या. त्यांचं काहीतरी टेन्शन त्रास वगैरे असेल
कोणाकडनं तरी काहीतरी मन दुखावल्या गेलेल्या गोष्टी असतात, पण त्या की त्यांना त्यांच्यासोबत पण नाही शेअर करता आल्या. पण आपण आपल्या लाईफमध्ये ना एवढं तरी करू शकतो की आपल्याबद्दल कोणाचं मन नाही दुखवलं गेलं पाहिजे, कोणाला त्रास नाही झाला पाहिजे किंवा कोणाला वाईट नाही वाटलं पाहिजे किंवा आपल्यामुळे एखाद्याचा जीव नाही गेला पाहिजे. आपल्यामुळे एखाद्याचा जीव नाही गेला पाहिजे एवढं तर नेहमी लक्षात ठेवा. आणि जे काही नाती वगैरे जपायचे असतात ना, तर खरंच जिवंतपणे जपा. पुढची व्यक्ती कसं असतं, काही व्यक्ती सांगत पण नसते मी असं करणार आहे, तसं करणार आहे, मी असं करून घेणार आहे. जसं की रोहिणीताईंनी कधीच कोणाला सांगितलं नाही आणि असं त्यांच्या वागण्याहून कधी वाटलं नाही की त्या अशा काही करतील म्हणून. पण एखाद्याला तुम्ही जीव पण लावताय, खूप नातं जपण्याचा प्रयत्न करताय, वारंवार त्या पुढच्या व्यक्तीला त्रास होतोय खूप, हे तुम्हाला समजतंय पण, आणि पुढची व्यक्ती तितक्या लेवलपर्यंत बोलून पण बसलेली आहे की मला इतका त्रास होतो, एक दिवस मी तसं करेल, एक दिवस मी असं करेल, तरीही आपण ना त्या व्यक्तीकडे खूप दुर्लक्ष कर, नाही ही काय व्यक्ती तसं करणार आहे, पण ते त्या लेवलला जाऊनच तेव्हा का तशी बोलतेय. कारण ना प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सहनशक्ती असते, एक सहनशक्ती असते की इतक्या लिमिटपर्यंत आपण काही गोष्टी सहन करू शकतो. त्याच्या पलीकडे जाऊन ना कोणालाही काही सहन होत नाही, कारण दगड नाही, त्याच्यामध्ये पण जीव आहे, त्यालाही त्रास होतो, त्यालाही हर्ट होतं, त्यालाही काही ना काहीतरी होत असतं. निर्जीव गोष्ट असेल तर त्याला त्रास होत नाही, पण माणसाचं कसं असतं, खूप सहन करतो माणूस, त्याच्यामध्ये पण सहनशक्तीची लेवल खूप असते, खूप सहन करतो, पण एक सहनशक्तीची लिमिट संपल्यानंतर तो स्वतःचं पण कधीच ऐकत नाही बरं का, कारण त्रासच त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे झालेला असतो. तर त्रासच ना खूप सहनशक्तीच्या पलीकडे झाला असतो. त्यामुळे ना तेवढं जे कोणतं नातं जिवंतपणे जपता येतं, जिवंतपणे केअर काळजी करता येतं, जिवंतपणे समजून घेता येतं ना, तितकं जास्त समजून घ्या. आणि जितकं आपल्यापासून कोणाला तरी त्रास कमी होईल, आपल्यामुळे कोणाचं तरी मन कमी दुखावलं जाईल, या गोष्टीकडे जरा जास्त काळजी घ्या. कारण गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही आणि कोणती व्यक्ती कधी जाणार आहे हे आपण खरंच नाही सांगू शकत कधी. त्या व्यक्तीचं सहनशक्ती संपल्यानंतर आपण खरंच नाही सांगू शकत ते व्यक्ती कधी जाणार आहे, काय करणार आहे. जर खरंच जीवापाड जपत असेल, खरंच ते नातं महत्त्वाचं असेल, खरंच ते व्यक्ती महत्त्वाची असेल ना, तर जिवंतपणे त्या नात्याला, त्या व्यक्तीला जपायला शिका, जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणखीन एक वेळेस सांगते, प्रत्येक हसणारा चेहरा, असं सोशल मीडियावरती हसणारा किंवा दुनियासमोर हसणारा चेहरा हा आनंदी नसतो, तो पण खूप दुःखी असतो. आणि जर तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळचे असेल असं तुम्हाला थोडंही वाटतंय की ह्या व्यक्ती काहीतरी दुःखी आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहेत किंवा काहीतरी हे आहे, तर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा त्या नात्याला, त्या व्यक्तीला. जेणेकरून जर तुमच्यामुळे कोणाचा जीव वाचत असेल किंवा तुमच्यामुळे जर कोणाच्या चेहऱ्यावरती आनंद येत असेल किंवा तुमच्यामुळे जर कोणती व्यक्ती जगत असेल किंवा तुम्ही कुठल्या व्यक्तीमुळे जगत असाल, तर ती नातं जास्त जपा तुम्ही. आणि आणखीन ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण म्हणतो ना काही झालं तर चला नंतर बघून घेऊ, नंतर बोलून घेऊ, आपण नंतर वेळ देऊ, नंतर बोलता येईल, नंतर करता येईल, नंतर काही नाही राहत. आता त्यांचं दुःख काय होतं काय माहिती नाहीये, किंवा त्यांच्या मिस्टरांना थोडंही असं वाटलं असेल बोलून घेऊ नंतर वगैरे, पण त्या काम करायच्या ठिकाणी त्यांनी तिथेच गळफास घेतला तर सांगता नाही आलं की त्यांनी नंतरची वेळ हे नंतर येऊन जाते. काय होतं माहिती का, वेळ कधीच येत नाही योग्य, वेळ आपण आणावी लागते. आणि नंतरला खूप अंतर असतो, वेळ निघून जाते, वेळेसोबत व्यक्तीसुद्धा निघून जात असते आणि राहते फक्त आठवणीनं व्यक्ती परत कधीच येत नाही. आहे तोपर्यंत ते व्यक्ती जपण्याचा प्रयत्न करा, वेळ आहे तोपर्यंत ते व्यक्ती जपण्याचा प्रयत्न करा, जर ते व्यक्ती महत्त्वाचे असेल तर, आणि त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला खूप वाईट वाटतंय, कारण खूप जणांच्या लाईफमध्ये ना हसणाऱ्या चेहऱ्यामागे खूप दुःख असतं आणि त्या हसणाऱ्या चेहऱ्यामुळे पण खूप जणांना प्रॉब्लेम असतो, खूप जणांना त्रास होतो की ही इतकं हसते, इतका रील्स बनवते, इतका व्हिडिओज वगैरे बनवते, हे इकडं जाते, हे इकडं फिरते किंवा हे सगळं करते, खूप आनंदी असेल हिच्या आयुष्यामध्ये, खूप छान जगत असेल, पण तसं नसतं. दिसणारी ही प्रत्येक गोष्ट तशी नसते बरं का. दिसतं आपल्याला वेगळंच काहीतरी आणि असतं ती ना वेळेवर जपायला शिका. वेळ निघून गेल्यानंतर फक्त आठवणी सोबत येतात आणि कोणती व्यक्ती दुःखी कधी काय करू शकते किंवा कधी काय करणार आहे हे नाही सांगता येत. त्यामुळे तुम्हाला थोडंही असं वाटतंय कधी की
ही व्यक्ती दुःखी आहे, काही करू शकेल का, तर त्यांना साथ देण्याची, सपोर्ट करण्याची गरज आहे आणि वेळेवर समजून घेण्याची गरज आहे. असं काही सकाळीच उठल्या उठल्या मी हा व्हिडिओ स्टार्ट केला, कारण संध्याकाळी मी व्हिडिओज पाहिलं तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. मी म्हणले आता आईशी तर मी बोलली आहे, पण खरंच खूप छान वाटलं होतं त्यांना बोलून. असं काही होईल मला वाटलं नव्हतं, पण मलाही विश्वास बसत नव्हता. मी वेगवेगळ्या ॲपवर जाऊन वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये जाऊन बघण्याचा प्रयत्न केला की हे जे आहे ते खरं आहे का. परत परत काय बोलू खरंच मला समजत नाही आहे, पण नॉर्मली पण 2 शब्दांनी आपण त्या व्यक्तीला बोललो असलो तरी वाटतं की ह्या व्यक्तीसोबत असं नाही व्हायला पाहिजे होतं. हा व्हिडिओ मी इथंच स्टॉप करते. इतकंच सांगेल की हसणाऱ्या चेहऱ्यामागे पण दुःख असतं आणि ते दुःख तुम्ही समजून घ्या आणि जास्तीत जास्त आपल्यामुळे कोणाला आनंदी ठेवता येईल. ऑलरेडी दुखलेली जर व्यक्ती असेल, ऑलरेडी त्रासातली जर व्यक्ती असेल आणि ऑलरेडी जर त्या व्यक्तीने आयुष्य आता कुठे चांगलं जगायला सुरू केलं असेल, आता कुठे तिच्या त्रासातून बाहेर निघत असेल आणि जगण्याचा प्रयत्न करत असेल ना, कमीत कमी त्या तरी व्यक्तीला जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. वेळ आहे तोपर्यंतच प्रयत्न करा, कारण वेळ गेल्यानंतर फक्त आठवणी राहत असतात आणि आठवणीच येत असतात. जसं की रोहिणीताई असं करेल आपल्याला वाटलं नव्हतं. त्यांच्या फक्त आता आठवणीसोबत आहे, जसं की त्यांच्या रील्स वगैरे पाहणं किंवा आता जसं की मी त्यांना मेसेजवरती वगैरे बोलले होते, त्या फक्त आठवणी झाल्या सोबत. ना मी कधी भेटू शकतो, ना कधी बोलू शकतो, ना काही असं दुसऱ्या गोष्टी असतात. प्रत्येकाची काही ना काही आठवण असतात. आता जितक्या लेवलपर्यंत जे नातं होतं त्यांच्या प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टीच्या आठवणी असतात. आठवणी फक्त परत येतात, माणूस कधीच परत येत नाही. त्यामुळं माणूस आहे तोपर्यंत जपायला शिका जास्तीत जास्त. मला जे मी बोलले त्यांना ते आमचं शेवटचं बोलणं असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. खूप दूर दूर होत होतं आम्ही पण असं इतकं काय वाटलं नाही. 1-2 गोष्टीमध्येच आमचं बोलणं झालं होतं. असं त्यात मी व्हिडिओ इथंच बंद करते. परत एकदा जात्या वेळेस बोलेल की ताईने जे केलं ते खरंच खूप चुकीचं केलं, तरी त्यांच्या आत्म्याला शांती मिळू देत आणि भावपूर्ण श्रद्धांजली. असं मी कधीच कोणाबद्दल व्हिडिओ बनवत नाही, पण माझ्या मनातून अचानकच असं रात्रापासून इतकं रडायला आणि इतकं हे व्हायलं होतं ना की मी थांबवू शकले नाही, की मला काही काही गोष्टी असं काहीतरी अटॅच वाटत होत्या. त्याच्यामुळे मला हे बोलावंसं वाटलं.